चला मंडळी, आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीनं तांदळाची भाकरी, पिठलं आणि मिरचीचा ठेचा बनवूया. इथं मी तुम्हाला मिरचीचा ठेचा दाखवणार, बाकीची रेसिपी तुम्हाला संगीता सोमी किचनवरती पाहता येईल. चला तर आता इथं मिरचीच्या ठेच्यासाठी आपण इथं 15 ते 20 एकदम तिखटवाली मिरची घेतलेली आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया सुरुवातीला. त्यानंतर आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. हा ठेचा आहे तो खूप वेगळ्या पद्धतीनं केलेला आहे. इतर आपण बऱ्याच प्रकारचे ठेचे बघितले असतील, तर अशा पद्धतीचा एकदा ठेचा बनवून बघा. अतिशय चविष्ट आणि टेस्टी असा राहतो हा. 15 दिवसासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. बघा आता ह्या मिरच्या आहेत त्या आपल्या कट करून झालेल्या लांबट आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये घालण्यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत. ते कांदे 2 सोलून त्यानंतर अशा पद्धतीचे त्याचे काप करून घ्यायचे आहेत. याचबरोबर आता बघा इथे मी 2 कांदे घातलेले आहेत. 20 एक मिरच्यांसाठी 2 कांदे पुरेसे होतात. बघा आता अशा पद्धतीने कांदा कट करून घेतला. त्यानंतर टोमॅटो घेतलेला आणि टोमॅटो पण जर जून असेल तर त्यातील बिया काढून घ्यायचे आहेत आणि जर कवळा असेल तर तुम्ही तसाही घातला तरी चालू शकते. बघा अशा पद्धतीनं याचे पण काप करून घ्यायचे आहेत. एक पूर्ण मोठा टोमॅटो मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. बघा आता इथे शेंगदाणे भाजायला घेतलेले, शेंगदाणे हे भाजून घेऊया. अर्धे शेंगदाणे तसेच ठेवूया आपण तसे घालण्यासाठी आणि अर्धा शेंगदाण्यांचा कूट करून घ्यायचा आहे. आता शेंगदाणे तर भाजून झालेत. आता याच्यामध्ये आपण 5 पळी आहे ते याचं तेल घालून घेतलेलं आहे. ही पळी छोटी आहे, मोठी पळी असेल तर तुम्ही 2 पळी घालू शकता आणि जसं लागेल तसं आपण नंतर ॲड करायचं. तेल गरम झालं त्याच्यामध्ये कांदा मिरची घालून घ्यायची, चांगलं वाफलवून घ्यायचं, चवीनुसार मीठ ॲड करायचं. मिरची आणि कांदा थोडंसं वाफलत आले की त्यावरती 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची. त्यानंतर मी एक 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, थोड्याशा त्याला चेचलं आणि ते त्याच्यामध्ये घालून घेतलेले. हे तुम्ही सुरुवातीलाही घालू शकता. त्यानंतर हे सगळं वाफलत आल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आणि परत हे वाफलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तेल कमी वाटलं तर वरून तेल तुम्ही ॲड करू शकता. बघा आता हे चांगलं वाफरलेलं आहे. याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि हे कोरडं वाटतं म्हणून याच्यामध्ये आपण आता तेलही ॲड करणार आहे. फ्रेश कोथिंबीर घातली, तीही चांगली मिक्स करून घेतली आणि 2 चमचे आहे ते परत तेल मी ॲड केलेलं आहे. जेवढं जास्त तेलाचा वापर करला तेवढं जास्त दिवस हा खरडा किंवा तुम्ही ठेचा बोलू शकता हा टिकला जातो. आता याच्यामध्ये भाजलेला शेंगदाणा थोडासा मी घातलेला आहे हातावरती चोळून आणि चांगलं परतून घेतलेलं आहे. इथं बघू शकता खरडा अतिशय टेस्टी आणि चविष्ट असा होतो आणि अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे. त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. संपूर्ण रेसिपी तुम्हाला संगीता सोमी किचनवरती पाहता येईल. धन्यवाद.